महाराष्ट्र राज्याचा अभिमानाचा दिवस. राज्याच्या 67व्या स्थापन दिनानिमित्त अमरावतीत उत्साह, अभिमान आणि देशभक्तीचा संगम पाहायला मिळाला. शहरातील पोलीस मुख्यालयाच्या परेड मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिवस अमरावती शहरात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पोलीस मुख्यालयातील परेड मैदानावर हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीताने संपूर्ण परिसर देशभक्तीने दुमदुमून गेला. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आशिष एरेकर, पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे आणि पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्यासह अनेक वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते. समारंभादरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजसेवक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून या सोहळ्याचा आनंद घेतला. महाराष्ट्र दिन हा केवळ उत्सव नसून आपल्या राज्याच्या प्रगतीचा संकल्प करण्याचा दिवस. आपणही आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवत समाज आणि राज्याच्या विकासात योगदान देणे गरजेचे आहे. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून शासनाने ही जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे आणि मग आला असताना आज आपण महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये ज्या ज्या हुतात्म्याने स्वातंत्र्य सेनानी मदत केली, आजचा दिवस म्हणजे संकल्प दिवस आहे. महाराष्ट्र स्वातंत्र्य मिळत असताना काही सहजासहजी भेटलेलं नाही, कितीतरी लोकांचा बळी गेलाय. त्यांना स्मरून महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्यासाठी आपण संकल्प सोडला पाहिजे, अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे.